या भागात 5 मिनिटात अलंकार कसे ओळखावे हे शिकणार आहे. कृपया हे लक्षात घ्या की पाठांतर करण्यापेक्षा मूलभूत माहिती लक्षात ठेवल्यास आपण कोणताही अलंकार 30 सेकंदमध्ये ओळखू शकतात. पहिली पायरी. प्रथम शब्द आणि अर्थ बघा. शब्दात सौंदर्य आहे का हे तपासा. 1. अक्षरांची पुनरावृत्ती आहे का? 2. एकाच शब्दाची पुनरावृत्ती आहे का? 3. एकाच शब्दाचे अनेक अर्थ आहे का? या 3 पैकी एक गोष्ट लागू होत असेल तर तो शब्दालंकार असतो. शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत. ते ओळखण्याची सोपी पद्धत. 1. एकाच शब्दाची वारंवार पुनरावृत्ती होत असेल तर तो अनुप्रास अलंकार. उदाहरण, चंचल चिंता चपळ चालीने चालला याच शब्दाची पुनरावृत्ती म्हणून हा अनुप्रास अलंकार. 2. एकाच शब्द दोनदा किंवा अनेक वेळा आला असेल तर यमक अलंकार. उदाहरण, हार घालून हार म्हणाली. हार म्हणजे माळ आणि हार म्हणजे पराभव म्हणून या यमक अलंकार. 3. एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघत असतील तर तो श्लेष अलंकार. उदाहरण, चंद्र आज खूप सुंदर दिसतो. चंद्रग्रह, चंद्रप्रिय व्यक्ती. येथे चंद्र हा शब्द ग्रह आणि प्रिय व्यक्ती या अर्थाने वापरला आहे, म्हणून हा अलंकार. जर शब्दात अर्थ नसेल तर मग अर्थाचे सौंदर्याचा विचार करा. अर्थामध्ये खालील गोष्टी चेक करा. तुलना, विरोधाभास, कल्पना, अतिशयोक्ती. उदाहरण, 1. सारखा, समान प्रमाणे जसा तसा शब्द असल्यास तो उपमा अलंकार होतो. उदाहरण, तो सिंह सारखा शूर आहे. येथे सारखा शब्द आला आहे म्हणून उपमा अलंकार. 2. थेट असे, आहे असा शब्द आला तर तो रूपक अलंकार होतो. उदाहरण, तो सिंह आहे. येथे थेट संबोधन आल्यामुळे तो रूपक अलंकार होतो. 3. जणू, मानू, असे वाटते बहुधा शब्द आला तर तो उत्प्रेक्षा अलंकार होतो. उदाहरण, जणू चंद्र धरतीवर उतरला. जणू शब्द म्हणून हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. 4. अति, खूप, फार हादरणे अशक्यप्राय शब्द आल्यास तो अतिशयोक्ती अलंकार होतो. उदाहरण, त्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली. अशक्य गोष्ट म्हणून हा अतिशयोक्ती अलंकार. 5. पण, मात्र, तरीही. जिवंतपणे, मारताना असे विरुद्ध शब्द आल्यास तो विरोधाभास अलंकार होतो. उदाहरण, मुक्या शब्दांनी तो बोलला. येथे मुक्याचा विरुद्ध शब्द बोलला आला आहे म्हणून हा विरोधाभास अलंकार होतो. 6. ह्यापेक्षा, त्यापेक्षा, ही पेक्षा, फिका, कमी यासारखे शब्द आल्यास तो व्यतिरेक अलंकार होतो. उदाहरण, चंद्र ही तिच्या मुख पुढे फिका पडला. येथे फिका शब्द आल्यामुळे हा व्यतिरेक अलंकार होतो. 7. जसाचा. उदाहरण, जसे की, असे की याप्रमाणे शब्द आल्यास तो दृष्टात अलंकार होतो. उदाहरण, जसे पेरावे तसे उगवते. 8. निर्जीव वस्तूंना मानवी गुण दिल्यास तो चेतनगुणोक्ती अलंकार होतो. उदाहरण, सूर्य हस्त होतो. यात सूर्य या निर्जीव वस्तूला हसणे हा मानवी पैलू जोडला आहे, म्हणून हा चेतनगुणोक्ती अलंकार होतो.